जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार। आज मी महाराष्ट्रातील जनतेला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गाई नाही आई श्रेष्ठ आहे हे सत्य सांगणार आहे। आपण ज्या मातेच्या पोटी जन्म घेतो ही माता श्रेष्ठ आहे। हिथं भूलो की आपल्या पायाखाली जी काही आई जमीन आहे ही माता ही श्रेष्ठ आहे। ज्या मातेची मी साधना आराधना करतो ही आई तुळजाभवानी ही माता ही श्रेष्ठ आहे हे सत्य असताना आज आध्यात्मिक क्षेत्रामधील काही बाबा महाराज संत गाई श्रेष्ठ आहे, गाईचं गोमूत्र शेण पवित्र आहे, गाईला राष्ट्रमाता घोषित करा असं म्हणत आहेत। हे खूप चुकीचं आहे। गाई जर आपण राष्ट्रमाता म्हणून घोषित केली तर बैल आपले राष्ट्रपिता होऊ शकतात। इथं भूलो की काही जीव पवित्र आहेत, याच्यामध्ये सर्प असेल, घोडा असेल, बैल असेल, हे पवित्र जीव आहेत। जे लोक गाई पवित्र आहे असं सांगत आहेत त्यांना जर मी महादेवाच्या गळ्यातील सर्प ही पवित्र आहे, तुम्ही गळ्यामध्ये सर्प अडकावा आणि सर्प पाया म्हणलं तर चालेल का? हे मृत्यूलोक आहे। इथं प्रत्येक जीवाचा मृत्यू होणं हे अंतिम सत्य आहे आणि हा मृत्यू आपल्यापैकी कुणीही कोणत्याही जीवाचा चुकवू शकत नाहीये, हेही अंतिम सत्य आहे। आज महाराष्ट्रातच काय देशात कित्येक लोक आपल्या आध्यात्मिक अज्ञानाच्या जोरावर गायीच्या अंगामध्ये 33 कोटी देव आहेत असं म्हणत आहेत। हेही खूप चुकीचं आहे। एकवेळ माणसाच्या अंगामध्ये 33 कोटी देव आहेत असं म्हणलं असतं तर मी मान्यही केलं असतं, कारण इथं भूलो की मनुष्य हा खूप श्रेष्ठ जीव आहे। बुद्धी आणि वाणीच्या जोरावर सर्वात श्रेष्ठ जीव म्हणून मनुष्य या जीवास मान्यता आहे, हेही अंतिम सत्य आहे। ही माहिती एवढ्यासाठीच देत आहे की काही लोक आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गाईला खूप महत्त्व आहे हे सांगत आहेत। हे खूप चुकीचं आहे। माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे इथं गाई नाही आई श्रेष्ठ आहे आणि हेच अंतिम सत्य आहे। माझा यूट्यूबवर बोल भवानी माता की जय या नावाने चॅनल आहे, ज्या चॅनलवरती मी माझे विचार मांडत आहे। माझे विचार तुम्हाला आवडल्यास तुमच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मला तुम्ही मार्गदर्शनालाही बोलवू शकता। जय भवानी, जय श्रीराम, जगदंबा, हर हर महादेव, हर हर महादेव।